नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचनमध्ये। आज मी बनवणार आहे मटण मसाला। एकदम साध्या सिंपल पद्धतीत आणि अर्ध्या तासात बनवून तयार होतो। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। चला तर इथे बघा मी पाव किलो मटण घेतलेलं आहे। तर मी फक्त पाव किलोच मटण घेतले, तुम्ही अर्धा किलो 1 किलो असं घेऊ शकता। कारण की माझ्या घरात कोण मटण खात नाही, कारण की मी एकटीच खाणार आहे, म्हणून मी पाव किलोची रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर पाव किलो मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मसाले लागणार आहे मी तुम्हाला सांगते। इथे बघा लिंबू घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि इथे सुके मसाले बघा मी घेतले, लवंग, दालचिनी, जिरे, मीठ, हळद, आपला घरगुती घाटी मसाला, धना पावडर आणि काश्मीरी लाल पावडर। आणि इथे बघा फोडणीसाठी मी 4 कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि 2 मोठे टमाटे घेतले चिरून आणि कोथिंबीर। आणि तुम्हाला जर खोबरं टाकायचं असलं ना याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, कारण की मी आज खोबरं टाकणार नाही ह्या रेसिपीमध्ये, मी फक्त कांदा आणि टमॅटोच टाकणार आहे। खूप छान होतो असा मटण मसाला, तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा। सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, मटणाला हळद, थोडंसं मीठ आणि लिंबू, अर्धा लिंबू आणि हे बी पडल्याला पण काढून घेऊया आणि ही छान असं मटणाला लावून घेऊया। लिंबू, हळद आणि मीठ लावून घ्यायचं आणि जोपर्यंत आपला हा मसाला भाजतोय ना तोपर्यंत हे मटण आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया। चला सगळ्यात अगोदर आपण काय करूया, लसूण, सॉरी अद्रक मिरची अद्रक, मिरची, लसूण आणि कोथिंबीर छान आपण बारीक करून घेऊया। एक नंबर। जिरं, लवंग, दालचिनी मी मिक्सरला बारीक करून घेते, त्याचं कारण सांगते तुम्हाला। कारण की हे थोडंसं आहे ना, ह्याच्यात जर मी दगडाच्या ह्याच्यात खलबत्त्यात चेचायला गेली तर ते बारीक होणार नाही, म्हणून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। हे बघा बारीक झालेलं आहे। आता आपण फोडणी ना आता हा, फक्त आता फोडणी देऊया। चला चला आता कढई गरम झाली, आता आपण त्याच्यामध्ये टाकूया तेल। आता मी 2 ते 3 चम्मच तेल टाकत आहे, तुम्ही तुमच्या हिसाबात टाका, तुम्हाला किती तेल कट लागतं त्याच्यावरती। हे बघा 2 ते 3 चम्मच तेल टाकले, आता तेल गरम होऊ देऊया छान। तर तेल गरम झाले, सगळ्यात अगोदर आपण टाकायचा आहे कढीपत्ता, तुम्ही तेजपत्ता पण टाका, आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कढीपत्ता टाकते। हे बघा कढीपत्ता, कढीपत्ता छान तडतडला की आपण टाकूया हा बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा आपल्याला छान लाल कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर बघा कांदा छान लाल भडक भाजून झालेला आहे, आता आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये टोमॅटो। टोमॅटो देखील आपण छान भाजून घेणार आहे तेलामध्ये। टोमॅटो देखील छान भाजून झालेला आहे तेलात। आता आपल्याला टाकायचं आहे बघा हे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक चेचून घेतलेलं टाकायचं आहे हा मसाला। आणि आता आपल्याला लगेच हा पण सुका मसाला टाकून घ्यायचा आहे। हे बघा हे मी लवंग, दालचिनी आणि जिरे मिक्सरला बारीक करून घेतलेले ते पण आपण सगळे मसाले आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत
आणि थोडंसं मीठ. मीठ आता थोडंसंच टाकायचं कारण की आपण मटणाला देखील मीठ लावलेलं आहे. आता जे मसाले टाकलेत ना, हे मसाले देखील आपण तेल सुटूस तर छान भाजून घ्यायचे आहेत. काय भारी सुगंध सुटलाय. वा, खूप छान. आता आपल्याला टाकायचा आहे थोडासा मटण मसाला याच्यामध्ये. हे बघा, बस एवढाच टाकायचा आणि छान तळून घेऊया तेलामध्ये. वा, काय छान सुगंध सुटलाय म्हणून सांगू तुम्हाला. खूप छान. खूप छान. आता आपल्याला काय करायचंय, हे जे मॅरिनेट करून घेतलेलं मटण याच्यामध्ये टाकायचं आहे. ते मटण देखील या मसाल्यामध्ये छान तेल सुटूस तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता पुढे काय करायचंय? तर बघा, हे मटण अजून आपल्याला छान तळून घ्यायचं आहे तेल सुटूस तोपर्यंत. आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरमच पाणी. आणि पाणी अगदी थोडं घालायचं आहे कारण की आपल्याला रस्सा नाही बनवायचा, आपल्याला असा एकदम दरदरीत असा मसाला बनवायचा आहे. मटण मसाला बनवायचा आहे. शिजण्यापुरतंच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता तुम्हाला जर कुकरला लावायचं असेल ना, तर तुम्ही कुकरला देखील लावू शकता. पण मी आज नाही कुकरला लावलं कारण की थोडंसं मटण आहे ना, म्हणून म्हटलं कढईतच आज तुम्हाला रेसिपी दाखवूया. आणि बघा, छान तेल सुटलंय बघा. वा, काय छान दिसतंय आणि काय सुगंध सुटलाय मस्त, तुम्हाला सांगू किचन मध्ये. हे बघा, खूपच छान. आता आपण काय करूया, थोडीशी कोथिंबीर टाकूया याच्यावरती आणि छान हलवून घेऊया. आता बघा, तेल सुटलंय छान. आता आपण याच्यामध्ये टाकूया पाणी. किती वेळ शिजवायचं मम्मी? आता हे जोपर्यंत मटण शिजत नाही ना, तोपर्यंत आपण शिजवून घेऊया. आता जरा मटण शिजायला टाइम लागेल कारण की आपण कुकरला नाही लावलेलं. आपण आता असंच कढईमध्ये शिजवून घेणार आहे. मी आणखीन थोडं पाणी ओतते शिजायला. बस, आता मी गरमच पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता झाकण मारायचं आणि गॅस मीडियम करायचा आणि एकदम 20 मिनिटं तरी छान शिजवून घेऊया मटण. आपण अजिबात खोलायचं नाही, मध्ये आधी तुम्ही असं हलवण्यासाठी खोला आणि परत झाकण मारा आणि छान शिजवून घ्या. करणार हे बघा, अजिबात हवा बाहेर नाही जाणार असं झाकण झाकलेलं आहे. भेटू आपण आता 20-25 मिनिटांनी भेटूया. चला, 20-25 मिनिटं झालेत. आता बघूया आपण आपलं चिकन शिजलंय का. आहा आहा, काय भारी दिसतंय. आणि मध्ये मी हलवून घेतलेलं, तुम्ही देखील मध्ये आधी हलवून घ्या. आणि आता बघूया आपण मटण शिजलंय का. थोडंसं हलक्या हाताने आपण हलवूया. बघा, बघा, मटण देखील छान शिजलंय. वा, काही तर्री आली मस्त आणि छान शिजलंय पण. आणि आता आपण सर्व करूया. तुम्हाला जर असं वाटतंय ना कढईमध्ये उशीर लागतोय शिजायला, तुम्ही डायरेक्ट कुकरला पण लावा. कुकरमध्ये काय 4 ते 5 शिट्ट्यामध्ये लगेच शिजून जाईल. असं शिजवायचं असेल ना तर भरपूर वेळ लागतो शिजायला, चांगला अर्धा तास तर लागतोच. तर चला, मी करते गॅस बंद आणि सर्व करते. बघा किती छान दिसतंय ना मम्मी. किती भारी दिसतंय बघा. गॅस बंद करते. मसाला, मटन मसाला
सगळं काढून घेते मी. बघा आपला मटन मसाला बनवून तयार आहे आणि किती छान दिसतोय. आता आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. आहा. छान. वा, काय भारी दिसतंय. आपला मटन मसाला बनवून तयार आहे आणि तुम्ही हा मटन मसाला भाकरी सोबत, चपाती सोबत, तांदळाच्या भाकरी सोबत किंवा नान सोबत देखील खाऊ शकता आणि भातासोबत देखील खाऊ शकता. भातासोबत जर खाल्ला ना, तुम्हाला असं वाटेल की आपण बिर्याणीच खातोय. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चांगली झाली तर कमेंट करून मला सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण भेटत राहूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.